So permutations and combinations. In this case, permutations and combinations both are used to find the number of ways of selecting r number of objects out of n given objects. आपल्याला n नंबर ऑफ ऑब्जेक्ट दिलेले असतील, म्हणजे काही ऑब्जेक्ट आपल्याला दिलेले असतात आणि त्याच्यापैकी काही ऑब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे असतात. आता या सिलेक्शनमध्ये दोन प्रकार असतात आपण पाहिलं. एक म्हणजे ओनली सिलेक्शन, रँडम सिलेक्शन, ज्याच्यामध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट नसते, म्हणजे क्रम महत्त्वाचा नसतो त्या सिलेक्शनचा. तिथे आपल्याला यूज करावं लागतं कॉम्बिनेशन. पण ज्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट सिलेक्ट करून एखाद्या स्पेसिफिक ऑर्डरमध्ये विशिष्ट क्रमाने अरेंज करायचे, अशा ठिकाणी मात्र आपल्याला परम्युटेशन्सचा यूज करायचा असतो. म्हणजे यात समजा आपल्याला 4 डिजिट दिलेले आहेत 1 2 3 4 आणि त्यापासून सांगितलं आहे की 2 अंकी संख्या तयार करा. आता 2 अंकी संख्या तयार करायची म्हणजे त्या 1 2 3 4 पासून ज्या 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत त्यात 12 पण येणार आणि 21 पण येणार, कारण तिथं त्या डिजिटचा क्रम महत्त्वाचा असतो. 1 2 3 4 या 4 पैकी कोणत्याही 2 संख्या सिलेक्ट करायच्या आणि त्यापासून वेगवेगळ्या संख्या तयार करायच्या. फक्त यात कुठलंच डिजिट रिपीट होऊ द्यायचं नाही, म्हणजे 11 22 44 33 असे नाही चालणार. म्हणजे एक डिजिट एकदाच घेऊन संख्या तयार करायच्या. मग संख्या कशा तयार होतील? 1 आणि 2 पासून 12 तयार होईल, 21 पण तयार होईल. 1 आणि 4 पासून 14 तयार होईल, 41 पण तयार होईल. 1 आणि 3 पासून 13 होईल, 31 पण होईल. किंवा 2 आणि 3 घेतले 23 पण होतो, 32 पण होतो. 23 आणि 32 ह्या 2 वेगवेगळ्या संख्या आहेत, या 2 वेगवेगळ्या अरेंजमेंट्स आहेत. म्हणजे इथं सिलेक्शन करत असताना आपल्यासमोर वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार होणार आहेत, वेगवेगळ्या अरेंजमेंट तयार होणार आहेत आणि या प्रकारच्या सिलेक्शनसाठी यूज करायचं आपल्याला परम्युटेशन. पण जिथे काही अरेंजमेंट नाही आहे किंवा काही ऑर्डर नाही आहे, काही क्रम नाही आहे, जस्ट फक्त सिलेक्ट करायचे. म्हणजे आपल्याला सांगितलं, दुकानामध्ये एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला की एक 4 ड्रेस आपल्यासमोर ठेवले आणि सांगितलं यातले कोणते 2 निवडा. तिथं क्रम महत्त्वाचा असणार नाही, कारण 4 पैकी कोणते 2 निवडायचे आहेत. म्हणजे 1 आणि 2 म्हटलं काय किंवा 2 आणि 1 म्हटलं काय, मिळणार तर तेच 2 ड्रेस आहेत. इथे क्रम महत्त्वाचा आहे का? अशा सिलेक्शनला म्हणायचं कॉम्बिनेशन. तर आपण आता पूर्ण फोकस आपला या परम्युटेशनवरती थोडा वेळ ठेवूया, दोन्हीमध्ये कन्फ्युजन होण्यापेक्षा. आधी परम्युटेशन्सवरती वर्किंग करूया. ओके, मग आता हे परम्युटेशन्स म्हणजे नेमकं काय? त्यापूर्वी आपण एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे याच्यामध्ये, परम्युटेशन कॉम्बिनेशन दोन्हीसाठी ते आपल्याला वापरायचं आहे बेसिकली, ज्याला म्हटलं जातं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. दोन्हीचा अर्थ आणि दोन्हीचा वापर तर आपल्याला कळलेला आहे आता कशासाठी कुठे करायचं आहे ते. पण तो करत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच एक्झाम्पलमध्ये एक प्रिन्सिपल यूज करावं लागतं, दॅट इज फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. मग हे फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग काय असतं? या परम्युटेशन्समध्ये भरपूर ठिकाणी जास्तीत जास्त यूज असलेलं हे प्रिन्सिपल आहे.
दॅट इज कॉल्ड फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. याचं स्टेटमेंट आधी लक्षात घ्या कसं आहे ते. दोन रूल आहेत यामध्ये, एक आहे रूल ऑफ सम आणि दुसरा आहे प्रोडक्ट रूल. आता हा प्रोडक्ट रूल काय, इफ अन ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड इन एम वेज. आधी स्टेटमेंट पाहून घ्या, ते लिहून घ्यायचं आहे. एक्झाम्पल्समधून आपण त्याचं प्रत्येकाचं मिनिंग त्याची सगळी पूर्ण चिरफाड करणार आहेत. ओके. इफ अन ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड इन एम वेज अँड सेकंड ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड इन एन नंबर ऑफ वेज. म्हणजे काय, आता दोन वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत, दोन वेगवेगळे सिलेक्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे की 1 2 3 4 या 4 डिजिट पासून कुठलाही डिजिट रिपीट न होता 2 अंकी संख्या तयार करा. आणि दुसरं एक प्रोसेस वेगळी तुम्हाला सांगितली आहे की त्या प्रोसेसमधून समजा 5 6 7 8 हे 4 डिजिट दिलेत आणि त्याच्यापासून 3 अंकी संख्या तयार करा असं सांगितलंय. दोन एक्झाम्पल पूर्णपणे वेगळे आहेत. ओके, नोट डाऊन करा तुम्ही वाटल्यास, तुमच्याकडे लिहून घ्या. 1 2 3 4 4 अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायच्या. किती संख्या तयार होतील बरं, काढा लिहून एकदा संख्या. 1 2 3 4 या 4 डिजिट पासून 2 अंकी संख्या तयार करायच्या, ज्या असतील 12 21 13 31 14 41 23 32 24 42 34 43. या 10 वेगवेगळ्या संख्या तयार झाल्या. या 4 पैकी 2 संख्या सिलेक्ट करायच्या, त्याचे नंबर ऑफ वेज, त्याला आपण m गृहीत धरलं. m ची व्हॅल्यू किती आली, 12. ओके. त्यानंतर 5 6 7 8 हे 4 डिजिट आहेत. यातले 3 डिजिट घेऊन 3 अंकी संख्या तयार करायच्या. 24 संख्या होतात सर. 24 म्हणजे आधी आपण घेतले समजा 5 6 7. या 5 6 7 तिघांपासूनच जर विचार केला तर संख्या कशा तयार होतील. एक होईल 567, नंतर होईल 576, त्यानंतर 675, 657, 765, 756, 5 6 7 या तिघांनाच घेतलं तर 6 संख्या तयार झाल्या. असंच 5 6 आणि 8 या तिघांना घेतलं तर आणखी 6 तयार होतील. 5 7 8 या तिघांना घेतलं
तर आणखी 6 तयार होतील आणि 6, 7, 8 या तिघांना घेतलं तर आणखी 6 तयार होतील. अशा एकूण किती संख्या तयार होतील? 24. 24. बरोबर. 24. हा झाला n. हो. हे आपलं दुसरं ऑपरेशन झालं. त्या 24लाच आपण n गृहीत धरलं. ओके. आता हे दोन कम्प्लिटली वेगवेगळे कामं होते. म्हणजे आपल्याला दोन वेगवेगळे कामं करायला सांगितलेत. जसं आत्ता एक्झाम्पल सांगितलं होतं की 4 डिजिटपासून 2 अंकी संख्या तयार करायच्या, ते एक काम. दुसऱ्या 4 डिजिटपासून 3 अंकी संख्या तयार करायच्या, ते दुसरं काम. किंवा त्याच 1, 2, 3, 4 पासून सुद्धा 3 अंकी संख्या तयार करायला सांगू शकतात. असं काही नाही. डिजिट वेगळेच द्यावेत असं काही कंपल्सरी नाही आहे. पण कामं दोन वेगळे आहेत, सिलेक्शन दोन वेगवेगळे आहेत. दोन्हीचे नंबर ऑफ वेज वेगवेगळे आपण फाइंड केले. पण आपल्याला सांगितलं पहिलं पण काम करायचं आहे, दुसरं पण काम करायचं आहे. त्याचे टोटल नंबर ऑफ वेज विचारलेत. तर तिथे रूल वापरावा लागतो, प्रॉडक्ट रूल. आणि हा प्रॉडक्ट रूल काय सांगतो की जर आपल्याला दोन्ही ऑपरेशन्स कंप्लीट करायचे तर टोटल नंबर ऑफ वेज असतात m × n. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये पहिल्या ऑपरेशनसाठी नंबर ऑफ वेज आले 12, दुसऱ्या ऑपरेशनसाठी नंबर ऑफ वेज आले 24. टोटल नंबर ऑफ वेज जर विचारले तर ते होतील 12 × 24. हा आहे प्रॉडक्ट रूल. यात रूल ऑफ सम काय तो पण लक्षात घ्या, म्हणजे दोन्हीचं कंपॅरिझन व्यवस्थित करता येईल. रूल ऑफ सम काय सांगतो की असेच दोन ऑपरेशन्स आहेत. पहिल्याचे नंबर ऑफ वेज m, दुसऱ्याचे नंबर ऑफ वेज n. पण तुम्हाला दोन पैकी कुठलंही एक केलं तरी चालेल. म्हणजे हे किंवा ते, ऑर असं म्हटलंय. आयदर धिस ऑर धिस असं म्हटलंय. अशा वेळी टोटल नंबर ऑफ वेज जर फाइंड करायचे असतील तर त्यासाठी ह्या m आणि n चं घ्यावं लागतं ॲडिशन. m आणि n चं ॲडिशन करावं लागतं. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला सांगितलं की पहिल्या 4 डिजिटमधून 2 अंकी संख्या तयार करा किंवा दुसऱ्या 4 डिजिटपासून 3 अंकी संख्या तयार करा. याचे नंबर ऑफ वेज टोटल काढायचे तर ते होतील 12 + 24 म्हणजे 36. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरा की आपल्याला पुन्हा त्याच एक्झाम्पलवरती येऊन आपला ड्रेस सिलेक्ट करायला सांगितला. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला दाखवलेत 5 शर्ट. त्या 5 शर्ट पैकी आपला 2 शर्ट घ्यायचे आणि 4 पॅन्ट दाखवल्यात. त्यापैकी 2 पॅन्ट घ्यायचे आहेत. आता हे 2 वेगवेगळे ऑपरेशन झाले की नाही? बरोबर आहे. आपल्याला शर्टला वेगळा विचार करावा लागेल, पॅन्टला वेगळा विचार करावा लागेल. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा. आता समजा तुम्ही दुकानात गेलायत आणि तुम्हाला सांगितलंय एक 5 वेगळ्या प्रकारचे शर्ट तुम्हाला आवडलेत. हे तुम्ही रिअलाइज केलेलं आहे बऱ्याचदा. एक्झाम्पल याच्यावरती वर्किंग केलेलं आहे प्रॅक्टिकली. 5 शर्ट तुम्हाला आवडलेले आहेत पण तुम्हाला त्यातले घ्यायचे 2च. आणि 4 पॅन्ट्स आहेत, 4 पॅन्ट आवडल्या आहेत, त्यातल्या घ्यायच्या 2च. काय करतो आपण? ह्या पॅन्टवर ही शर्ट ठेवून बघतो, त्या पॅन्टवर तो शर्ट ठेवून बघतो, हा शर्ट तो शर्ट, ही पॅन्ट तो शर्ट. बरोबर आहे. तुम्हाला दोन्ही घ्यायचंय, तुम्हाला दोन्ही घ्यायचंय. याच्यासाठी येणारे जे टोटल नंबर ऑफ वेज आहेत ते कसे फाइंड करायचे? तर आधी तुम्हाला 5 पैकी 2 शर्ट फायनल करायचे
म्हणजे 5 पैकी 2 शर्ट सिलेक्ट करणे, त्याचे नंबर ऑफ वेज काढणे. नंतर 4 पैकी 2 पॅन्ट सिलेक्ट करणे, त्याचे नंबर ऑफ वेज काढणे आणि ते दोन्ही नंबर ऑफ वेज मल्टिप्लाय करणे जर तुम्हाला शर्ट आणि पॅन्ट दोन्ही घ्यायचे असले तर. क्लिअर झाला पॉईंट प्रॉडक्ट रूलचा? हो सर. बरोबर? हो सर. हां ओके. 5 पैकी 2 शर्टचे नंबर ऑफ वेज काढणार, 4 पैकी 2 पॅन्टचे नंबर ऑफ वेज काढणार आणि ते दोन्ही नंबर ऑफ वेज मल्टिप्लाय करावे लागतील. कधी? जर तुम्हाला 2 पॅन्ट पण घ्यायचे आहेत, 2 शर्ट पण घ्यायचे तर. ओके. आता पहा, सिच्युएशन अशी आहे, तुम्हाला 5 पैकी 2 शर्ट घ्यायचे किंवा 4 पैकी 2 पॅन्ट घ्यायचे आहेत. ऑर हे ऑप्शन टाकलं, हे घ्या किंवा हे घ्या. आता नंबर ऑफ वेज बदलणार की नाही? बरोबर आहे, ऑर म्हटलंय ना. हो हो. येतंय लक्षात? इथे नंबर ऑफ वेज बदलणार. मग ते कसे काढणार? 5 पैकी 2 शर्ट सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज म्हणजे एम काढायचे, 4 पैकी 2 पॅन्ट सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज म्हणजे एन काढायचे आणि नंतर त्या दोन्हीचं करायचं ॲडिशन. त्याने तुम्हाला ऑरची कंडिशन मिळते. ही अँड आणि ऑरची कंडिशन म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. अँड म्हटलं की मल्टिप्लाय, ऑर म्हटलं की ॲड. सोपं काम आहे, दोनच शब्दात आहे. आणि हे काउंटिंग प्रिन्सिपल एकदा परफेक्ट लक्षात बसलं, कुठं कुठं कसं वापरायचं आहे, कुठं ॲड करायचे आणि कुठं मल्टिप्लाय करायचे, एवढंच आहे या पूर्ण सेक्शनमध्ये. परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये महत्त्वाची गोष्ट हीच आहे. कुठल्या एक्झाम्पलमध्ये ॲड करायचं आणि कुठल्या एक्झाम्पलमध्ये मल्टिप्लाय करायचं. याच्यात सबट्रॅक्शन नाही, डिव्हिजन नाही, काही नाही लोड. प्रॉडक्ट म्हटलं, अँड म्हटलं की प्रॉडक्ट, ऑर म्हटलं की ॲड. ओके. आता जे तुम्हाला शर्ट आणि पॅन्टचं एक्झाम्पल सांगितलं मी, त्यात तुम्ही असं करणार का की 5 शर्ट आहेत, त्यातले 2 शर्ट घ्यायचे, 4 पॅन्ट आहेत, त्यातल्या 2 पॅन्ट घ्यायचे. तुम्ही असं करणार का 5 शर्ट आणि 4 पॅन्ट म्हणजे टोटल कपडे झाले 9 आणि त्या 9 कपड्यापैकी कोणतेही 4 घ्यायचे? चालेल का असं? नाही. नाही चालणार ना. नाही. नाही चालणार. 5 पैकी 2 कॅटेगरी वेगळी आहे, शर्टची आहे. 4 पैकी 2 कॅटेगरी वेगळी आहे, पॅन्टची आहे. पण तुम्हाला जर असं म्हटलं टोटल 9 कपडे, म्यूट करा. तुम्हाला जर असं सांगितलं टोटल 9 कपडे तर त्यातले 4 घ्यायचे, तर तुम्ही 4ही पॅन्ट घेऊन येतात. बरोबर आहे ना? येते लक्षात कॅटेगरी कशा बदलतात ते? गॉट दिस? येस. आता आणखी एक एक्झाम्पल पहा. येस. समजा एक टीम तयार करायची आहे कुठल्या एखाद्या तरी कॉम्पिटिशनसाठी. त्यामध्ये 5 बॉईज आहेत. त्या 5 बॉईज पैकी 2 बॉईज सिलेक्ट करायचे आहेत आणि 5 गर्ल्स आहेत, त्यातल्या 3 गर्ल्स सिलेक्ट करायचे. आता हे दोन्ही कामं वेगळे करावे लागतील की नाही? तुम्हाला जर 2 बॉईज आणि 3 गर्ल्स यांचं सिलेक्शन करायचं आहे, तुम्ही असं म्हणणार का टोटल 10 लोक आहेत, 10 मधले 5 कुणी या? बरोबर आहे? नाही. म्हणजे
आता समजा तुम्हाला सांगितलं की त्या टीममध्ये 2 मुलं पाहिजेत आणि 3 मुली पाहिजेत. मग आधी तुम्ही 5 पैकी 2 मुलं सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज काढणार m, बरोबर. नंतर 5 पैकी 3 गर्ल्स सिलेक्ट करणार, त्याचे नंबर ऑफ वेज काढणार n. आणि मग तुम्हाला दोन्हीचं सिलेक्शन पाहिजे म्हणून टोटल नंबर ऑफ वेज काय येणार m इंटू n येणार. कळला प्रोडक्ट रूल? हो हो. ओके. येस. We can extend this principle to finite number of operations. हा रूल एकदा लिहून घ्या, रूलचं स्टेटमेंट लिहून घ्या. फंडामेंटल काउंटिंग प्रिन्सिपल, त्याला फंडामेंटल प्रिन्सिपल म्हटलं जातं किंवा काउंटिंग प्रिन्सिपल म्हटलं जातं. आणि त्यातला प्रॉडक्ट रूल. झालंय लिहून? याचे आपण आता काही एक्झाम्पल बघू म्हणजे ते क्लिअर होईल. हां पहा आता. ए मॅन हॅज 2 डिफरंट कलर्ड पॅन्ट्स अँड 2 डिफरंट कलर्ड शर्ट्स. ओके. 2 डिफरंट कलरच्या पॅन्ट्स आहेत आणि 2 डिफरंट कलरचे शर्ट आहेत. द नंबर ऑफ वेज ही कॅन सिलेक्ट ए पेअर. मग त्याला एक जोडी सिलेक्ट करायची. मग काय करावं लागेल? एकच जोडी सिलेक्ट करायची. एक जोडी सिलेक्ट करायची म्हणजे त्याला आधी 2 पैकी एक पॅन्ट सिलेक्ट करावं लागेल, बरोबर. हो. मग 2 पैकी एक पॅन्ट सिलेक्ट करायची म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज झाले 2. येस. ही पॅन्ट किंवा ती पॅन्ट, पहिली पॅन्ट किंवा दुसरी पॅन्ट, म्हणजे त्याचे पॅन्ट सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज किती झाले? 2. कारण 2च पॅन्ट आहे आणि 2 पैकी त्याला एक सिलेक्ट करायची आहे, बरोबर. समजा एक ब्ल्यू कलर पॅन्ट आहे, एक ब्लॅक कलर पॅन्ट आहे. मग त्याने ब्ल्यू सिलेक्ट केली म्हणजे एक नंबर ऑफ वेज झाला. ब्लॅक सिलेक्ट केली म्हणजे दुसरा नंबर ऑफ वेज झाला. 2 पैकी एक पॅन्ट सिलेक्ट करायची म्हणजे नंबर ऑफ वेज किती झाले? 2 झाले, बरोबर. येस. असंच 2 शर्ट सिलेक्ट, 2 शर्ट आहेत त्याकडे, त्यापैकी एक शर्ट सिलेक्ट करायचं आहे. 2 पैकी एक शर्ट सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज किती झाले? 2. पण हे झालं सेपरेट सेपरेट. 2 पैकी एक पॅन्ट सिलेक्ट करणे, त्याचे नंबर ऑफ वेज 2. 2 पैकी एक शर्ट सिलेक्ट करणे, त्याचे नंबर ऑफ वेज पण 2. पण त्याला पूर्ण एक जोडी सिलेक्ट करायची आहे. जोडी सिलेक्ट करायची म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज किती झाले? 2 मल्टिप्लाइड बाय 2. जोडी सिलेक्ट करायची म्हणजे पॅन्ट पण सिलेक्ट करायची, शर्ट पण सिलेक्ट करायचं. अँड आलं म्हणजे मल्टिप्लाय. आता हे ॲक्च्युअल काम कसं होणार पहा. समजा त्याच्या 2 पॅन्ट्स आहेत, एक आहे P1 दुसरी आहे P2. ओके. त्या 2 पॅन्ट्सला आपण P1 आणि P2 अशी नावं देऊ. आणि 2 शर्ट आहेत S1 आणि S2. क्लिअर. आता हे 4 नंबर ऑफ वेज कसे तयार झाले ॲक्च्युअली
आपण ते डायरेक्ट क्विक फाईंड केलं 2 × 2 4 आपला क्विकच फाईंड करायचं आहे. पण त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय हे कसं नेमकं. 2 पॅन्ट आहेत P1 आणि P2, 2 शर्ट आहेत S1 आणि S2. सांगा बरं जोड्या कशा होतील. एक जोडी P1 S1 होईल, दुसरी जोडी P1 S2 होईल. बरोबर आहे का. हो. तिसरी जोडी P2 S1 होईल आणि चौथी जोडी P2 S2 होईल. बरोबर आहे का. हो. अशा 4 जोड्या होतील. पॉसिबिलिटीज काय काय पॉसिबिलिटीज आहेत. P1 ही पॅन्ट आणि S1 हा शर्ट. P1 S1 किंवा P1 S2 किंवा P2 S1 किंवा P2 S2. आले 4 नंबर ऑफ वेज. हो. म्हणजे हे असे लिहून आपण काढू शकतो. किंवा 2 पॅन्टपैकी एक पॅन्ट घेतली त्याचे नंबर ऑफ वेज 2. 2 शर्टपैकी एक शर्ट घेतला त्याचे नंबर ऑफ वेज 2 आणि 2 × 2 कारण पेअर सिलेक्ट करायचे, दोन्ही सिलेक्ट करायचे म्हणून रूल ऑफ प्रॉडक्ट 2 × 2 म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज झाले 4. आता कन्फ्युजन नको आहे व्हायला. हे 2 × 2 = 4 ही जी मेथड आहे ही डायरेक्ट आहे आणि खाली जे एक्सप्लेनेशन आपण केलं आहे P1 S1 P1 S2 ह्या ॲक्च्युअल जोड्या आपण लिहिल्यात. आता हे You दोनच are पॅन्ट currently आणि the only दोनच person in शर्ट this होते. conference. येस. दोनच पॅन्ट आणि दोनच शर्ट आहेत. त्यामुळं हे चाललं, हे सोपं आहे. पण समजा असं असतं की त्याच्याकडे 10 पॅन्ट आहेत आणि 10 शर्ट आहेत आणि त्याला 3 जोड्या निवडायच्या आहेत. हे असं तुम्ही P1 P2 P3 असे लिहित बसले असते का. नाही. एक्झाम्पल हेच आहे. फक्त जर संख्या वाढली तर काय घडतं, तर हे पॉसिबिलिटीज लिहिता येणं पॉसिबल आहे का. म्हणजे पॉसिबल आहे पण कन्व्हिनियंट आहे का. नाही. 10 पॅन्ट आहेत P1 P2 P3 P4 P5 अशी 10 नावं दिली. 10 शर्ट आहेत S1 S2. मग प्रत्येक पॅन्टची प्रत्येक शर्ट सोबत जोडी लावत बसणार का. बरोबर आहे का. हो. म्हणजे ह्या 2 वेगळ्या मेथड आहेत तुम्हाला सांगितलेल्या. त्यामुळे कन्फ्युजन नको आहे की आपण असंही जाऊ शकतो असंही जाऊ शकतो. त्यानंतर समजा आता पहा हे एक्झाम्पल. इन ए शेल्फ देर आर 3 डिफरंट मॅथमॅटिक्स बुक्स. क्वेश्चन नीट वाचा आधी. मॅथमॅटिक्सचे 3 पुस्तक आहेत. 2 डिफरंट फिजिक्स बुक्स. 2 डिफरंट फिजिक्स बुक्स and 1 chemistry book. ओके. मॅथ्सचे 3 आहेत, फिजिक्सचे 2 आहेत, केमिस्ट्रीचे 1 आहे. ए स्टुडंट कॅन सिलेक्ट ए मॅथमॅटिक्स बुक, ए फिजिक्स बुक अँड ए केमिस्ट्री बुक. त्याला मॅथमॅटिक्सचं 1 बुक घ्यायचं आहे, फिजिक्सचं 1 बुक घ्यायचं आहे, केमिस्ट्रीचं 1 बुक घ्यायचं आहे. त्याचे टोटल नंबर ऑफ वेज किती असतील. आधी आपण डायरेक्ट मेथडने बघू काय होतं आहे. मॅथमॅटिक्सचे किती पुस्तक आहेत. 3. त्यापैकी त्याला 1 सिलेक्ट करायचं आहे तर नंबर ऑफ वेज किती. 3. बरोबर आहे. 3 पैकी कोणतंही 1 घ्यायचं म्हणजे नंबर ऑफ वेज 3 झाले.
पहिलं घेईल किंवा दुसरं घेईल किंवा तिसरं घेईल, 3 पैकी एक घ्यायचं आहे. पण नंबर ऑफ वेज किती झाले? 3. ओके. बुक त्याला एकच घ्यायचं आहे, पण ते बुक सिलेक्ट करण्यासाठी त्याच्याकडे किती ऑप्शन आहेत? 3. तो 3 पैकी एक घेणार. तो बुक ए घेणार किंवा बुक बी घेणार किंवा बुक सी घेणार. म्हणजे मॅथ्सचं बुक सिलेक्ट करण्याचे नंबर ऑफ वेज झाले 3. क्लिअर? येस. फिजिक्सचे त्याच्याकडे 2 बुक आहेत, 2. त्याचे नंबर ऑफ वेज किती झाले? 2. बरोबर. आणि केमिस्ट्रीचं एकच बुक आहे, मग त्याचे नंबर ऑफ वेज किती झाले? एकच, कारण एकच बुक घ्यायचे त्याला. 1. बरोबर. हां, आता याचे टोटल नंबर ऑफ वेज, त्याला 3ही पुस्तकं घ्यायचे, एक मॅथ्सचं घ्यायचं, एक फिजिक्सचं घ्यायचं आणि एक केमिस्ट्रीचं पण घ्यायचं. अँड म्हटलंय. बरोबर. मग काय करायला लागेल? 3ही नंबर ऑफ वेजचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 × 2 × 1 = 6 नंबर ऑफ वेज. दॅट इज द प्रॉडक्ट रूल. आता हे ॲक्च्युअली कसं घडत आहे? म्हणजे थोडक्यात शॉर्ट मेथडनी आन्सर्स मिळाला आहे आपल्याला 6, आणि ॲक्च्युअल डिस्क्रिप्टिव्ह मेथड जर पाहिली तर आता ही सोल्युशनची. ती कशी? मॅथ्सचे 3 बुक्स आहेत, M1, M2 आणि M3. बरोबर. फिजिक्सचे 2 बुक्स आहेत, P1, P2, आणि केमिस्ट्रीचं एक बुक आहे, C1. मग आता काय करणार? जोड्या लावणार. कशा? कसे सिलेक्शन होतील? M1, P1, C1. बरोबर. येस. किंवा M1, P2, C1. बरोबर. किंवा M2, P1, C1. किंवा M2, P2, C1. किंवा M3, P1, C1. किंवा M3, P2, C1. असे 6 येतात ते. पण हे सगळं असे 6 लिहून करण्यापेक्षा प्रॉडक्ट रूलनी डायरेक्ट आपण 3 × 2 × 1 = 6 असं लिहिलं. लक्षात येतं डिफरन्स? येस. वाटल्यास लिहून घ्या हे एक्झाम्पल लिहून घ्या. हे पहिलं पण लिहायचं आहे का? लिहिलं. लिहिलंय सर. ओके, हे लिहून घ्या. सोप्या सोप्या छोट्या छोट्या थिंग्सपासून आपण पुढं पुढं चाललोय. हा,
झालंय? झालं. हो सर. आता असंच ॲडिशन प्रिन्सिपल, जे मल्टिप्लिकेशन रूल पाहिला आपण, तसंच ॲडिशनसाठी काय, फर्स्ट ऑपरेशन कॅन बी परफॉर्म्ड इन m ways, सेकंड कॅन बी परफॉर्म्ड इन n ways. लिहिलं? हो सर. then either of the operations can be performed in m plus n ways. Yes. सर दिस स्टेटमेंट मध्ये एंड आलं ना, हां, स्टेटमेंट मध्ये एंड आलता वर्ड और यायला पाहिजे होता ना. आयदर शब्द टाकला ना आपण पुढे. दोन ऑपरेशन्स तर सेपरेट आहेत, दोन ऑपरेशन सेपरेट आहेत, पण आयदर देन आयदर असं लिहिलं आहे. ओके. हां, म्हणजे आता पहा, ह्या एक्झाम्पलमध्ये आत्ताच्या सारखंच आहे. शेल्फमध्ये 3 मॅथमॅटिक्सचे बुक्स आहेत आणि 2 केमिस्ट्रीचे बुक्स आहेत. इथं अँड चालेल, याचा प्रॉब्लेम नाही आहे, बरोबर आहे. इथं अँड चालणार, कारण ते बुक्स आहेच आहेत ना. मॅथ्सचे पण असायला पाहिजेत, केमिस्ट्रीचे पण बुक्स असायला पाहिजेत, ते आहेत. या अँडचा नाही इफेक्ट. पुढं काय, नंबर ऑफ वेज टू सिलेक्ट वन बुक ऑफ एनी सब्जेक्ट, आयदर मॅथमॅटिक्स ऑर केमिस्ट्री. इथं ऑर पाहिजे, कळलं? हो. म्हणजे आता शेल्फमध्ये मॅथ्सचे 3 बुक आहेत, केमिस्ट्रीचे 2 आहेत. मॅथ्सचे 3 बुकपैकी एक बुक सिलेक्ट करायचं आहे. नंबर ऑफ वेज किती झाले? 3. केमिस्ट्रीचे 2 बुक्स आहेत, त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. नंबर ऑफ वेज किती झाले? 2. पण आता आपल्याला मॅथ्सचं पण एक आणि केमिस्ट्रीचं पण एक असं म्हटलंय का? नाही. नाही. आता आपल्याला काय पाहिजे, नंबर ऑफ वेज टू सिलेक्ट वन बुक ऑफ एनी सब्जेक्ट, आयदर मॅथमॅटिक्स ऑर केमिस्ट्री. आपला एकच बुक घ्यायचं आहे, तर मॅथ्सचं घ्यायचं आहे किंवा केमिस्ट्रीचं घ्यायचं आहे. याचे नंबर ऑफ वेज 3 + 2 = 5 आलं. ओके, हा ॲडिशन रूल आहे. म्हणजे हे कसं, मॅथमॅटिक्सचे बुक आपण M1, M2, M3 गृहीत धरले, केमिस्ट्रीचे C1, C2. आपल्याला एकच बुक घ्यायचं आहे ना, आपण M1 घेणार. 5 वेज कसे होणार, एकतर आपण M1 घेणार किंवा M2 घेणार किंवा M3 घेणार किंवा C1 घेणार किंवा C2 घेणार. एकच बुक घ्यायचं आहे ना, म्हणजे नंबर ऑफ वेज आपल्याकडे 5 आले फक्त. दॅट इज द ॲडिशन रूल. ओके, प्रॉडक्ट रूल मधला आणि ॲडिशन रूल मधला फरक लक्षात आला कसा आहे तो? हो. हो सर. जर तुम्हाला दोन्ही सब्जेक्टचं एक एक बुक घ्यायला सांगितलं असतं तर मात्र हे नंबर ऑफ वेज किती झाले असते? 6. 6. 3 × 2 म्हणजे 6.
कळला फरक? हो येस. हो. एक्झाम्पल लिहून घ्या वाटलंस. झालंय? हो सर. हो ठीक आहे. कळलं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग? हो हो सर. सर. येस. ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. आता हे आपल्याला शेवटपर्यंत एवढंच आहे याच्यामध्ये. ॲडिशन फक्त. आता परम्युटेशन कसं वापरायचं, नंबर ऑफ वेज कसे फाईंड करायचे. आता इथं आपल्याकडे 3-3, 4-4 वस्तू आहेत, त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती डायरेक्ट लिहून ते नंबर ऑफ वेज शोधले. पण ज्यावेळी खूप सगळ्या जास्त वस्तू असतील किंवा ऑब्जेक्ट असतील आणि त्यापैकी बरेच ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतील, तिथं असं लिहून प्रत्येक वेळी शक्य होत नाही. मग हेच काम जर मोठ्या स्वरूपात करायचं असेल तर परम्युटेशन वापरावं लागतं. ओके, ते कसं करायचं ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया.